हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो। तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो किटच्या संदर्भात आहे। बऱ्याच साऱ्या मैत्रिणींना किट बद्दल भरपूर सारे प्रश्न पडलेले आहेत की किट तुम्ही देताय, कितीला देताय, कसं देताय, त्याच्यामध्ये काय काय देताय, किंवा बाहेर कमी किमतीत आहे किंवा तुमच्याकडे त्या किटमध्ये 2 प्रकार आहेत। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मिळणार आहेत। तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। जर ज्या अर्थी तुम्हाला ज्या रेडी रांगोळ्या आहेत, आपण ज्या रेडी रांगोळी बनवत असतो, तर हे बघा अशा प्रकारच्या ज्या रेडीमेड रांगोळी आहेत या रांगोळी बनवत असतो, तर या रांगोळी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागत असतं या अगोदर मी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत। परंतु ज्या काही नवीन ताई आपल्या फॅमिली मेंबर झालेल्या आहेत तर नव्यानं, तर त्यांच्यासाठी जो आहे तर तो आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहे। आणि हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मी डिटेलमध्ये आणखीनही सांगणार आहे। तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे। तर यासाठी तुम्हाला जर हा बिझनेस करायचा असेल तर बिझनेससाठी सुद्धा तुम्ही सुरुवातीला किट मागू शकता आणि तुम्हाला नंतर जर वाटलंच की आपला बिझनेस ग्रो होतोय त्यावेळेला तुम्ही जशी लागेल तशी आपल्याकडून साहित्य मागू शकता। तर व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे की तुम्हाला मी हे किट सांगते, याचा रेट सांगते, तर तुम्ही याची तुलना बाकीच्या युट्यूबर्सशी करायची नाहीये। कारण का प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे माल मिळत असतो। मला कमी मध्ये मिळाला म्हणून बाहेरच्यांना कमी मध्ये मिळतो असं नाही, किंवा त्यांना कमी मध्ये मिळाला म्हणून माझ्याकडे कमी मध्ये किट मिळेल तुम्हाला असं काही सांगता येत नाही। प्रत्येकाचे रेट हे वेगवेगळे असतात, तर त्यामुळे तुलना एकमेकांना करू नका। आणि रेट वेगळे असतात, शिवाय मालाचा जे प्रकार असतो प्रत्येकामध्ये कमी जास्त माल असू शकतो। तर हे अगोदर तुम्ही लक्षात घेऊन नंतर पुढच्या गोष्टी बोलायचं आहे। तर चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हे रंगोली मॅट जे आहे तर ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आणि किट मी प्रोव्हाइड करते तुम्हाला। तर हे किट जे आहे तर ते मी कोणासाठी बनवले नाही, ज्या मैत्रिणी बाहेर जाऊ शकत नाहीत, ज्यांना आजूबाजूला त्यांच्या आसपास जे खेडेगावात आहेत त्यांना माल मिळत नाही, किंवा लहान बाळ आहे किंवा जॉब करतात, ज्या फिरू शकत नाही। आता हे जे आहे साहित्य तर ते एकाच दुकानात भेटतं असं नाही, भरपूर दुकानामध्ये फिरावं लागतं, सगळीकडून एकत्र करावं लागतं, त्यावेळेला आपलं हे रांगोळीचं साहित्य सगळं तयार होतं। तर अशा मैत्रिणींना मी हे घरपोच देण्याचा प्रयत्न करत असते। ज्यांची त्यांची इच्छा, तुम्हाला जर तिकडे स्वस्त भेटत असेल तुमच्या लोकल मार्केटमध्ये तर तुम्ही तिथं हे किट किंवा साहित्य जे आहे तर ते तिथं घेऊ शकता। तर चला तर मग आता सुरुवात करूया व्हिडिओला। तर इथे बघू शकता, आता हे इथं मी एक किट तयार करून ठेवलेलं आहे। तर हे एका ताईंचं आहे, हे जाणार आहे, मग म्हटलं की तुम्हाला किट बद्दल संपूर्ण माहिती द्यावी। तर इथे बघू शकता मी आता हे सगळं काढून दाखवते तुम्हाला। तर बघा या किट मध्ये बघा आता तुम्हाला याचा रेट तर मी शेवटी सांगणारच आहे, व्हिडिओच्या शेवटी रेट काय आहे ते। परंतु याच्यामध्ये तुम्हाला साहित्य काय काय मिळणार आहे हे अगोदर लक्ष द्या। बघा हे 2 कलर, म्हणजे कलर यामध्ये कमी जास्त होऊ शकतात, कलरचं काही नाही, फक्त जे कॉमन कलर आपल्याला लागतात तेच कलर मी या किट मध्ये टाकत असते। कारण कसं होतं, कलर मागं पुढे होऊ शकतात। आता समजा इथं हा केशरी कलर आहे, या ठिकाणी तुम्हाला पिवळा येऊ शकतो, जे कॉमन कलर लागतात ते पिवळा, पोपटी, हे बघा हे 2 पोपटी आणि हिरवा हे पण कॉमन कलर आहे, हा लाल पण कॉमन कलर आहे। तर असे कॉमन कलर 6 ते 7 मी कलर किट मध्ये देत असते। तर ह्याच्यात बघा ह्या किट मध्ये बघा हे पोपटी हिरवा, हा काळा, हा केशरी, हा राणी पिंक मध्ये येतो, आणि हा एकदम असा पिंक आहे, म्हणजे थोडासा हे वेगळा पिंक आणि हा वेगळा पिंक आहे, आणि हा बघा लाल। तर हे 7 कलर या किट मध्ये बघा मी टाकलेले आहेत। तर आता हे झालं उलन, आणि ही उलन जे आहे तर ते 1 किलो उलन आहे। एका किट मध्ये 1 किलो उलन आपण देत असतो। तर आता हे उलन झालं। त्याच्यानंतर बघा हे बघा हे रेक्झिन आहे, हे जे आहे तर ते रेक्झिन आहे, आणि हे रेक्झिन बघा आतमध्ये व्हाईट कलरचं असतं, हे बघा हे व्हाईट कलरचं असतं। याच्यावरती कधी कधी हे प्लेनही येऊ शकतं, याच्यावरती आता लिहिलेलं आलेलं आहे। तर काम करत असताना याच्यावरती ना या बाजूने काम करायचं आहे, आपल्याला व्हाईट वरती काम करायचं आहे, आणि ही बाजू फ्लोअरला खालच्या बाजूने येणार आहे। तर हे रेक्झिन आहे, आणि हे 1 मीटर रेक्झिन आहे। आता काही जण कॅनव्हास पण देतात, परंतु कॅनव्हासवरचं काय होतं, धुतल्याच्या नंतर लूज पडतं, त्यामुळे मी कॅनव्हास स्वतःही वापरत नाही आणि मी माझ्या कस्टमरलाही कॅनव्हास देत नाही। तर हे झालं कॅनव्हास 1 मीटर आहे, सॉरी हे रेक्झिन आहे, आणि रेक्झिन 1 मीटर आहे।
त्याच्यानंतर हे बघा, ही आहे ग्लुगन. ही ग्लुगन जी आहे तर ते 60 वॅटची आहे, 60 वॅटची ग्लुगन आहे. आणि ग्लुगन मध्ये 60 वॅटची आणि 20 म्हणजे 20 वॅटची ग्लुगन सध्या तरी मी वापरते आणि माझ्या दोन्हीही ग्लुगन चांगले निघाले. शेवटी बघा, हा जो आहे तर तो माल चायनाचा माल आहे. हे मालाची गॅरंटी कुणीही घेत नाही, मी पण नाही आणि दुकानदार जे असतात तर त्यांनी सुद्धा याची गॅरंटी घेत नाहीत. तर ही चायनाचा माल असतो. तर आतापर्यंत मी जे वापरते तर ती चांगलीच राहिलेली आहे, काहीही झाले नाही. फक्त वापर तेवढा व्यवस्थित करा, त्याला आपटू नका, काही नाही, व्यवस्थित असं ठेवून तुम्ही याचा वापर करायचा आहे. तर एखादी खराब निघाली तरी काही सांगता येत नाही, परंतु आतापर्यंत जेवढा माल मी दिलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही कुणाची कंप्लेंट आली नाही की खराब आहे ग्लुगन म्हणून. तर ही 60 वॅटची ग्लुगन तुम्हाला मिळणार आहे किटमध्ये. त्याच्यानंतर बघा, हे आहे ग्लू स्टिक आणि ह्या ग्लू स्टिक मध्ये 36 स्टिक आहेत बघा. आणि ह्या स्टिक ज्या आहेत तर ते 60 वॅटच्या जी आपली ग्लुगन आहे त्याला लागणारी आहे. आणि ही 11 mm ची ग्लू स्टिक आहे. याच्यामध्ये 36 ग्लू स्टिक असतात. तर हे पूर्ण पॅकेट तुम्हाला आपल्या किटमध्ये मिळणार आहे. आणि या सगळ्यांवरती हे जे ट्रेसिंग पेपर आहे तर हे एक ट्रेसिंग पेपर मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. आता हे जे आहे तर ते फ्लावरची उंबरठा पट्टी आहे. यामध्ये प्रत्येक किटमध्ये वेगवेगळी जे आहे तर ते ट्रेसिंग पेपर येऊ शकतो. कुणाला मोराचं येऊ शकतं, कुणाला पट्टीमध्ये येऊ शकतं. आता ही पट्टीमध्ये फुलाची पट्टी आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पट्ट्या आहेत. त्यामध्ये कोणतीही जे ट्रेसिंग पेपर आहे तर ती मी एक ट्रेसिंग पेपर तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे या किटमध्ये. आणि शिपिंग चार्जेस जे आहेत तर ते शिपिंग सुद्धा नाही आहेत. तर बघा, आता एवढं साहित्य मी देणार आहे आणि शिपिंग चार्जेस सुद्धा मी स्वतः भरणार आहे तुमची. फक्त आता किटची प्राइस आपण किती ठेवली आहे तुम्हाला हे पण सांगणार आहे. तर ह्या सर्व किटची प्राइस जी आहे तर ती आपण ठेवलेली आहे फक्त आणि फक्त 1500 रुपये. 1500 रुपये तुमच्यासाठी सुद्धा जास्त नाहीत, माझ्यासाठी पण नाही. कारण का, आपल्याला एखादा बिझनेस सुरुवात करायचं म्हटल्याच्या नंतर थोडीफार इन्व्हेस्टमेंट करावीच लागते. आणि बिझनेस जरी नाही करायचा, घरच्या पुरतं जरी करायचं असेल तरीही 1500 रुपये जास्त नाहीत. कारण का, एवढ्या 1500 रुपयामध्ये आपण भरपूर सारं मटेरियल तयार करू शकतो. उंबरठापट्टी, तोरण, त्याच्यानंतर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या. आता दिवाळी येत आहे, दसरा येत आहे, त्यासाठी भरपूर वेगवेगळ्या रांगोळ्या आपण तयार करू शकतो. आपण दिवाळी दसऱ्यासाठी आपण 100, 200, 500 रुपयाच्या भरपूर अशा रांगोळ्या आणतो कलरच्या. परंतु ते काय होतं, रांगोळी मोठ्या रांगोळी काढल्याच्या नंतर ती आपण पूर्ण सगळे एकत्र करून आपण झाडून घेतो, परंतु ते काय होतं, परत वेस्टच जाणार ना. पण त्याच्यापेक्षा ह्या जर आपण रांगोळ्या तयार करून ठेवल्या तरी यावर्षी वापरून आपण त्या स्वच्छ धुवून व्यवस्थित वाळवून घडी घालून ठेवल्या तरी याला काही होत नाही. परत पुढच्या सणाला आपण हे वापरू शकतो. त्यामुळे 1500 हे आपले काहीही जास्त नाहीत. कारण लाडक्या बहिणींना सगळ्या भाऊ जो आहे तर तो 1500 देतच आहे. तर त्यामुळे तेवढ्या 1500 मध्ये तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करून आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकता असं मला वाटते. आणि खरंच सगळ्यांनी आपापल्या पायावर उभा राहायला पाहिजे. ज्या महिला खेडेगावातल्या आहेत किंवा सिटीतल्याही असतील तरीही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्यवसाय खूप छान आहे. तर छोट्या छोट्या रांगोळींपासून सुरुवात करा, किटची ऑर्डर द्या, लवकरात लवकर ऑर्डर द्या. काय होतं, ऑर्डर द्यायला वेळ करणार आणि परत घाई करणार की पार्सल आलं नाही, वेळ होते, सण आहे, मला पण करून बघायचं, असं बऱ्याच ताईंचं म्हणणं असं. काय होतं, आम्हाला पण ऑर्डर दिल्याबरोबर लगेचच पॅक करून आम्ही तयार ठेवू, परंतु तिथं पुढं काहीतरी पाऊस असतो, काहीतरी अडचणी असतात. त्यामुळे लवकर ऑर्डर देऊन ठेवा. तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी स्क्रीनवरती नंबर दिसणार आहे, त्या नंबरला फक्त मेसेज करायचा आहे. कॉलवरती कसं होतं, प्रत्येक जणांना मी कॉलवरती बोलत बसण्यापेक्षा मेसेजवरती मी एकाच वेळेला 4-5 जणांना बोलू शकते मेसेजवरती. परंतु कॉल केला तर मी फक्त एकाला बोलू शकते. तर जास्तच अडचण असेल तर मी कॉलवरती सुद्धा बोलते, काही हरकत नाही कॉल करायला. परंतु सारखं कॉलवरती बोलणं पण मला पण वेळ पुरत नाही. तर चला तर मग मैत्रिणींनो, आणि ज्यांना कोणाला ह्या रेडी रांगोळी हव्या आहेत, तयार केलेल्या रांगोळी, तर भरपूर सारे याचे सुद्धा वेगवेगळे डिझाईन्स आहेत. या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. आणि ज्यांना कोणाला होलसेल हव्या असतील किंवा रिटेल हव्या असतील त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. तुम्हाला स्वतः बिझनेस करण्यासाठी मी होलसेल अगदी कमी दरामध्ये सुद्धा या रांगोळी ज्या आहेत तर त्या मी पोच करणार आहे तुमच्या घरापर्यंत. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि हो, आपल्याकडे ट्रेसिंग पेपर सुद्धा अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेसिंग पेपर आहेत. ज्यांना कोणाला ट्रेसिंग पेपर हवे आहेत त्यांनी ट्रेसिंग पेपर सुद्धा मागवू शकता, फक्त ट्रेसिंग पेपर. आणि खुल्लं मटेरियल सुद्धा मी प्रोव्हाइड केलेलं आहे. ज्यांना उलन हवे असेल 1 किलो 2 किलो 3 किलो ते उलन किंवा रेक्झिन 1-2 किलो रेक्झिन सुद्धा मी देते. ग्लुगन, ग्लू स्टिक हे सुद्धा खुल्लं सेपरेट मटेरियल जे आहे तर ते देत असते. ज्यांना कोणाला हवा आहे तर त्यांनी घेऊ शकता. तर आता मी किटचं जे रेट आहे तर ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर रेटसाठी तुम्ही कमी जास्त असं काही बोलू नका, कारण प्रत्येकाला वेगळ्या प्रकारात मिळालेलं असतं. प्रत्येकाचं किट जे वेगवेगळ्या प्रकारे असतं. त्यामुळं चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि यापुढे सुद्धा डिझाईनचे व्हिडिओ मी टाकणार आहे.
तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जी काही माझ्याकडे असलेली माहिती प्रामाणिकपणे तुम्हाला सगळी देणार आहे ती माहिती तुम्हाला वेळेत पोहोच होईल. यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑलवरती ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.